नाफेड अंतर्गत सोयाबीनच्या खरेदीनंतर आता पणन महासंघाच्या वतीनं तुरीची खरेदी सुरू होणार आहे। त्यासाठी अमरावती जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या वतीनं तुरीची नोंदणी करण्यात आलेली आहे नाफेडमध्ये, परंतु खरेदी अजूनही सुरू झालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना आपली तूर जी आहे ती खाजगी बाजारपेठेमध्ये विकावी लागते आणि खाजगी बाजारपेठेमध्ये जर आपण पाहिलं तर हमी भावापेक्षा कमी दराने तुरीची विक्री होत आहेत। नाफेड अंतर्गत जर आपण पाहिलं तर जवळपास 7,550 रुपये इतका एका क्विंटलला तुरीला दर आहे, परंतु तोच दर जर आपण त्याच तुरीचा भाव जर आपण खाजगी बाजारपेठेमध्ये पाहिला तर 67 पासून ते 72-73 पर्यंत जातो। त्यामुळे जवळपास 400 ते 500 रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं प्रति क्विंटल तुरी मागे होतं। त्यामुळे शेतकऱ्यांकडनं मागणी केली जाते की तुरीची जी आहे ती खरेदी सुरू केली पाहिजे। नाफेड अंतर्गत नोंदणी तर सुरू झाली, परंतु खरेदी केव्हा सुरू करणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारलेला। आपल्या सोबत तूर उत्पादक शेतकरी आहेत। काका, किती क्विंटल तूर आणली? तूर आणली 60 क्विंटल। आज काय नाफेडला आम्ही नोंदणी झालेली आहे, पण आमची अजून काही सुरू झालेलं नाही नाफेड। त्यामुळे आम्हाला खाजगी बाजारात तूर आणून आज 7,000च्या आतमध्ये विकणे चालू आहे। आम्हाला गरज आवश्यकता असल्यामुळे आम्हाला त्वरित तूर काढायची लागते, विकास लागते, त्याची काही कोणी काळजी करून राहिलं नाही। ऑनलाईन झाल्यावर आता सोयाबीनातही आमचं तसेच घाटा झालेला आहे। आता यामुळे आम्हाला तुरी त्वरित खरेदी सुरू करण्याची यावी नाफेडमुळे। आता काय कास्तकाराचे हाल आहे हे आम्हीच सहन करणारे तयारी कास्तकार आहे, याची जबाबदारी कोण घेणार आहे? काय ह्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती काय भाव जाते? 67 मागून राहिले तुरात। आत्महत्या करण्याची कास्तकाराची जरूरत आहे, पण करून राहिलो ना आम्ही। का होईन बा नाफेड चालू नोंदणी करता लाईन लागत नाही, विक्री होत नाही, बारदाना येत नाही। एक दिवस चालू करतो, 4 दिवस बंद ठेवतो। आमचे हाल चालू आहे, याची नोंद घ्या तुम्ही। आपण बघू शकतो ही तूर आहे, अत्यंत चांगल्या दर्जाची तूर बाजारपेठेमध्ये आलेली आहे। भाव जर आपण पाहिलं तर 7,000च्या अंदर आहे। त्यामुळे उत्पादन खर्च निघत नसला शेतकऱ्यांनी सांगितलं। आपल्याला आणखी शेतकरी आहेत। कुठनं आले दादा? काय परिस्थिती आहे? सोयाबीन अनेक शेतकऱ्यांचं पडलेलं आहे, तुरीला या ठिकाणी भाव मिळत नाही, नाफेडची खरेदी सुरू नाही। नाफेडच्या खरेदीची जी तारीख होती त्यामुळं काय झालेलं आहे का शेतकऱ्याचा माल घरीच पडलेला आहे सोयाबीन, आणि तुरीतही तसंच होणार आहे। कारण ह्याच्यात येणाऱ्या अडचणी खूप येतात। कोणी म्हणते बारदाना नाही, गाडी गोडाऊनला खाली होत नाही, त्यामुळे स्टॉक पूर्ण झाला, गोडाऊन पॅक आहे, त्याच्यामुळे शेतकरी फार मोठा चिंतेत आहे। आजही लाखो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्याचं घरी पडलेलं आहे। यांच्या अडचणीचं कारण असं आहे की अजूनही काही लोकांचे पेमेंट आले नाहीत, त्यांची संकट त्यांना माहीत। कराची असली नोंदणी सुरू लवकर करा। कराची जर असेल आवश्यकता तुम्हाला तूर घ्यायची नाफेडची असेल तर आवश्यकता जरूरच करा, नाही तर करूच नका। जे हाल व्हायचे ते होण्याचं आहे, याची काही केंद्र सरकार कोणी काही काळजी करत नाही। कास्तकार फळफळ करून राहिले बिचारे, आणि त्याच्या होटिंगमुळे हे खुर्चीवर बसले आहेत। हे कास्तकारामुळे हे राजे झाले आहे, याची काहीच कोणी काळजी करत नाही। कास्तकाराला मारून टाकण्याच्या फिक्रीत आहेत। आपण बघू शकतो अत्यंत उद्गिन्न भावना या शेतकऱ्यांच्या आहेत। मोठ्या मेहनतीनं कष्टानं जे आहे ते तुरीचं असेल किंवा मग सोयाबीन कपाशीचं उत्पादन शेतकऱ्यांकडनं घेतलं जातं, परंतु बाजारपेठेमध्ये आल्यावर त्याला मातीमोल भावामध्ये विकावं लागतं। नाफेडची नोंदणी सुरू केलेली आहे, परंतु खरेदी झालेली नाही। शेतकऱ्यांची तूर मोजली जात नाही। त्यामुळं नुसती नोंदणी नाही तर तात्काळ जे आहे ते त्याची खरेदी केली पाहिजे। कारण जर एकदा शेतकऱ्यांचा माल घरातून विकला आणि मग जर खरेदी सुरू झाली तर त्या नाफेडचा आणि त्या उपाययोजनांचा काय फायदा होणार असा सवाल जर आपण पाहिलं तर अमरावतीमधील तूर उत्पादक शेतकऱ्यांनी केलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।